शिष्टमंडळाची आयोगासोबतची बैठक संपली. थोड्याच वेळात वायबी सेंटरमध्ये पत्रकार परिषदेपूर्वी शिष्टमंडळाची बैठक. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? सर्व पक्षांचं एकमत नाही तोवर निवडणुका नको. निवडणूक कार्यक्रम रद्द करा. राज ठाकरे निवडणूक आयोगावर भडकले. त्रुटींसह निवडणुका का घेता? मतदार यादीची जबाबदारी नेमकी कुणाची? उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल. गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. नक्षली म्होरक्या भूपतीसह 60 जणांचं आत्मसमर्पण. समीर पाटलांची रवींद्र धंगेकरांना अब्रू नुकसानीची नोटीस. धंगेकर यांच्या विरोधात समीर पाटील थेट कोर्टात. मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या राहत्या इमारतीत कबुतरांना दाणे घालू नये अशा अर्थाची लागली सोसायटीची नोटीस. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत घोटाळा झाल्याची शक्यता. MBBS प्रवेश प्रक्रियेत राज्याच्या कोट्यात बाहेरच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचा CETला संशय. 152 विद्यार्थ्यांना वैध कागदपत्रे सादर करण्याचे CETचे निर्देश. ना निमंत्रण पत्रिका ना बॅनर. सोलापूर मुंबई विमान सेवेचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण. सुप्रीम कोर्टाने उपटले ईडीचे कान. राज्य पोलिसांच्या अधिकारामध्ये तुमची लुडबुड आवश्यक आहेच का? प्रत्येक प्रकरणात पोलीस तपास करत नाहीत हे पाहून तिथे जाल आणि स्वतःची चौकशी कराल का? सरन्यायाधीशांचा ईडीला सवाल. मराठा आरक्षण आर्थिक स्तरावर द्यायचं की नाही या संदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी. दुपारच्या सत्रात सुनावणीला होणार सुरुवात. मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची येणार सत्ता? मुंबईकर कुणाला देणार कौल? पहा आज रात्री 7:56 फक्त लोकशाही मराठीवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.